महादेव मंदिरापासून आज शापूर पर्यंत सगळ्यांनी 21 किलोमीटर चाललंय, त्याबद्दल सगळ्यांनी इथं उपस्थित असल्या सगळ्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करूया। कारण यामध्ये कुठल्याही यांचा स्वार्थ नाही, राजकीय परमार्थ नाही, फक्त गावाच्या विकासासाठी आणि गावातल्या लोकांना मुबलक पाणी मिळावं यासाठी आज ही सगळे नगरसेवक आणि शिवसेना आघाडीतले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हा प्रश्न आमच्या जिव्हाळ्याचा आहे असं समजून हा प्रश्न आम्ही जिव्हाशी धरलेला आहे। आपणा सर्वांना माहित आहे 1980 पासून या शहरातले विद्यमान आमदार असतील किंवा त्यांचे वडील माजी आमदार प्रकाश आवाडे 1980 पासून या गावाची दिशाभूल करतात। 80 पासून पाणी या गावाला कोण आणणार? मीच आणणार, पाणी मीच आणणार, पाणी मीच आणणार, हे प्रत्येक इलेक्शनला यांनी आपल्याला हे फसवून गावाच्या सहानुभूती घेऊन मतं मागून निवडून यायचं काम यांनी आजपर्यंत केलेलं आहे। आणि ह्या इलेक्शनला सुद्धा पाणी मीच आणणार असं सांगून या गावाची मतं घेऊन दिशाभूल करून आज इचलकरंजी शहरातली नगरपालिका होऊन सुद्धा 3 महिने झाले, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचं काही पाण्याच्या बद्दल त्यांचा ठाम पुरावा नाही किंवा टाळण्याबद्दल कुठलाही निर्णय घेतलेला नाही। मला असं वाटतं की विधानसभेला आणि लोकसभेला या राज्याचे मुख्यमंत्री येऊन स्वतः सांगून जातात की पाणी आम्हीच आणणार, पाणी आम्हीच आणणार। लोकसभेच्या वेळेस आश्वासन दिलं की इचलकरंजीला शहराला पाणी आम्हीच आणणार, त्यावेळेस मतं घेतली, सत्ता आणली। विधानसभेला मुख्यमंत्री स्वतः येऊन आश्वासन दिलं पाणी भाजपच आणणार, आम्हीच आणणार, म्हणून मतं घेतली, सत्तेवर गेली। आणि महापालिकेला सुद्धा मुख्यमंत्री आले आणि गावाला पाणी आम्हीच देणार म्हणून सत्तेत आले आणि आज ते काय करतात आपण बघतोय। आज जर आपण बघितला तर विद्यमान आमदार आणि त्यांचे सवंगडी बेटिंग करून त्यांचे राजकारण करत आहेत। एका साखर कारखान्यापेक्षा जास्त पैसे मिळतात असं त्यांच्या डोक्यामध्ये ही वल्गना गाठलेली आहे आणि बेटिंग मध्ये या लोकांनी पैसे लावलेले आहेत। अमर आज 1 नगरसेवक अटक झालेला आहे भाजपचा, अजून 10 नगरसेवकांची नावं अजून बाकी आहेत आणि ती येऊ नये यासाठी गावचा आमदार पोलीस स्टेशनला बसलेला आहे। हे जर गावाला पाणी देण्यासाठी जर त्यांनी कष्ट केलं असतं तर आतापर्यंत पाणी आलं असतं। सुळकीडची योजना कारडे साहेबांच्या माध्यमातून, जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे, पण त्यालाही खो घालायचं काम या विद्यमान आमदारांनी केलेलं आहे। कालच आपण बघितलं असाल इंस्टाग्रामवर माजी आमदार हळूकरांचा व्हिडिओ बघितला असाल की पाणी मी आणलं होतं, पण या गावाच्या माजी आमदारांनी प्रकाश आवाडेंनी त्याला खो घातलं का, तर याचं सगळं श्रेय हळवणकरला जाईल म्हणून ती सुद्धा योजना तिने थांबवायचं काम केलेलं आहे। अशा पद्धतीनं या गावाचं राजकारण पूर्णपणे पाण्याचं राजकारण करून या लोकांनी आपली दिशाभूल करायचं काम केलेलं आहे। मला वाटतं इथं तारदाळ लय लांब नाही, इथं किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर तारदाळला वारण्याचं स्वच्छ आणि मुबलक पाणी येत आहे। 2 किलोमीटरवर रस्त्याच्या पलीकडे तारदाळला वारण्याचं पाणी येते, मुबलक पाणी येते, स्वच्छ पाणी येते। तरी सुद्धा इचलकरंजीला 5 लाख लोकसंख्या असताना सुद्धा इचलकरंजीतली जनता 8 दिवसात एकदा पाणी पिते, हे आपल्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्रात कुठल्याच गावाचं नसेल। त्यामुळं आज आपण सत्तात नसलो तरी रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई करतो, हे महत्वाचं आहे। मला असं वाटतं बावस्कर साहेब 3 महिने झाले नगरपालिकेत भाजपची सत्ता येऊन, पण आवाज आमचा शिवसेना आघाडीचाच तिथं गाजत आहे, आवाज तिथं शिवसेना आघाडीचाच गाजत आहे। सगळ्यांना मान्य आहे, इचलकरंजीची शहरातली जनता आज शिवसेना आघाडीचं कौतुक करते। का तर प्रत्येक प्रश्नावर आम्ही आवाज उठवलेला आहे, प्रत्येक प्रश्नावर आम्ही आवाज उठवून तिथं सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायचं काम केलेलं आहे। मला वाटतं संजय तेलनाड्यांना 3 वेळा सभागृहातून बाहेर काढायचं काम या गावातल्या सभागृहातल्या महापौरांनी केलेलं आहे। कारण ही लोक आवाज उठवतात, आवाज उठवून लोकांच्या जनतेचा प्रश्न मांडतात म्हणून यांना सभागृहातून बाहेर काढतात। आमच्या या इथं बसलेल्या या 15 नगरसेवकातल्या कुठल्याही नगरसेवकाला बोलायचं तिथं वाव नाही, लगेच बसा थांबा। ते महापौर स्वतःहून म्हणत नाहीत, त्यांना आदेश आला असतो बावस्कर साहेब, वरनं आदेश होतोय कौन्सिल किती वेळात संपवायची, 2 तासातच संपवायची, दिवसभर काय करतोयस असं तिथं वरनं त्याला आदेश येतोय। मग ते मुख घेऊन बसलेला असते आणि त्या पद्धतीने ते कौन्सिल पूर्ण करते। अशा पद्धतीनं ती कौन्सिलची सुद्धा अशी त्यांनी व्यूहरचना आखलेली आहे। म्हणजे हे सगळं नाटकबाजी चालू आहे, जे काय हलतंय ते त्या आमदारांनी सगळं केलेलं आहे। मी इथं बसलेल्या सर्वांना सांगू इच्छितोय, हा प्रश्न हा शिवसेना आघाडीचा नाही, तर हा प्रश्न पूर्ण शहराचा आहे। म्हणून आज आम्ही जरी थोडके जरी असलो, आज आम्ही गर्दी जरी नाही केली तर इथं असलेली सगळी दर्दी म्हणून इथं आम्ही एकत्र आलेलो आहोत।
त्यामुळं आपण सगळ्यांना सांगू इच्छितोय, हा लढा आज इथंच थांबणार नाही. सुळकुडचं पाणी शिवसेना आघाडीच्या वतीनं आल्याशिवाय आम्ही हा लढा थांबवणार नाही, एवढंच आपण तुम्हा सर्वांना सांगतो. इथून पुढच्या काळात जी काय व्यूहरचना येईल त्या व्यूहरचनात आपण सगळ्यांनी सहभागी होऊया आणि हे शिवकुडचं पाणी आणल्याशिवाय थांबायचं नाही, एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं लांबलेलं 2 मिनिटाचं मनोगत थांबवतो. जय भीम, जय भारत.